तू जातोयस ना घ्यायला? हो जातोय ना. कितीची ट्रेन आहे? मुलांना घेऊन जातोयस का? पटकन आवरून देते त्यांचं. चालेल. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आज तथास्तूमध्ये आमचा तिसरा दिवस आहे. गेले 2 दिवस भरपूर धमाल केली आहे. आज सुद्धा मजा मस्ती करतोय. आज पप्पा येत आहेत इथे, त्यांना शूटिंगला सुट्टी मिळाली आहे. सो ते तथास्तूला फर्स्ट टाईम येत आहेत आणि पुष्कर जाणार आहे त्यांना घ्यायला. बाकी ही मुलंसुद्धा त्याच्याबरोबर जाणार आहेत, पण आता सध्या खेळत आहेत. बाकी आम्ही सुद्धा सगळेजण मस्त धमाल मस्ती, भरपूर गप्पा गोष्टी सुरू आहेत आमच्या. सो हे जे लोकेशन आहे त्याच्यापासून एक 10 मिनिटावरती रेल्वे स्टेशन आहे. सो पप्पा बाय ट्रेन तिथपर्यंत येणार आहेत आणि मग पुष्कर त्यांना पिक करायला जाणार आहे. लागेल गाडीला. राहू काय करतो? मी ट्रेन खेळतोय पण गंधर्व दादा हट्ट करतोय की जाऊ क्रिकेट खेळला. पण भरपूर ऊन आहे ना आता संध्याकाळी. मी इथे खेळतोय. ए उन्हात नका जाऊ, इकडे या आतमध्ये. नको, ऊन आहे वरती पण. छान बघून नको जाऊ वर. कुठे ठेवलं? कोणी उघडलं गेट? मला वाटतं फार ऊन आहे ना. सो आता लंचचा प्लॅन आहे आणि ऑलरेडी नम्रता वहिनीने लंच करायला घेतलंय. लंचसाठी आज सिंपल फोडणीची खिचडी, त्याच्यानंतर नम्रता वहिनी इथे एक छान काकडीची कोशिंबीर करते. असा आज सिंपल बेत केलाय, कारण काल रात्री सुद्धा आम्ही मस्त सँडविच केलं होतं. नाही लागली नाहीये. नाही. एकीकडे इथे आता राऊची खिचडी करायला ठेवली आहे, कारण राऊ तिखट खिचडी खात नाही. क्लेचा मोदक येतो. खरा वाटला तुला? हा तर लगेच जा केला खरा वाटतोय पण तो उकडीचा. आणि चेस खेळताय तिथे 3 जण. आम्ही चाललो आता पप्पांना आणायला. चपला इथे आली. आम्ही चाललो शंकर चप्पल खायला. राहू तुझी बाटली इथे ठेवतो. हा फायनली पप्पा आलेले आहेत. बोलत होतो की मीठ आणलं. सो पप्पा फायनली आलेले आहेत आणि आम्ही लंचसाठी त्यांच्यासाठी थांबलो होतो. सो आता आम्ही पटकन मस्त लंच करून घेतो. हा तुला नाही घे राहू तथा घे. ताकद आली पाहिजे, तो जेवत नाही ना म्हणून त्याला थोडं त्यांच्याकडे पोळी दुपारी छान जेवण आमचा सगळ्यांचा आराम झालाय आणि आता इथे गरम गरम चहा ठेवलाय, दूध सुद्धा उकळायला ठेवलंय. मुलांचं दूध वगैरे पिऊन झालंय. क्रिकेट खेळायला बाहेर गेलेत. मालू मावशी एकीकडे भांडी घासून घेते. अशी सगळ्यांची एक एक कामं चालली आहे. बॉल बाहेर गेला ना. तू कुठून बघतोय? इथून बघतोयस का? तिथून नाही दिसणार. नाहीये का गेट? थांब. सो आता बॉल बाहेर गेलेला तो आणलाय. आता एक बॉल कॅच. मस्त. मार मार. हो आपल्या सगळ्यांचे चहा, त्यांना कॉफी. पप्पांना आज वेळ मिळालाय शूटिंग मधून. आज ते इथे आलेत. पप्पा कुठे गेले? चलो पुष्कर चल. हो, आई, चला. चल. आणि चहा रेडी आहे सगळ्यांचा. आणि ही पप्पांची कॉफी. पप्पा चहा पित नाही. हा मागच्या त्याच्या आधी खाली गेले. माठ आहे की सुरई म्हणतात त्याला. आणि हा सोलार कंदील आहे. इथे खूपच उपयुक्त आहे हा. बघूया लाईट कसं आहे. सो इकडे वाघ आहे म्हणून नाही करता येते. काय संपला साबू.
ते तोंडावरती फेस लागलाय तो पुस जा. कशाचा फेस हा? साबण. पप्पा मस्त लॉन मध्ये एन्जॉय करतायत, गाणी ऐकतायत ते. सो मी फिल्डिंग वर आहे. क्या बात है! अजून 2 बॉल झाल्यानंतर नाही गौरीश दादा नाही बोलणार तू. आपण राहू कुठे हा हा येईल अंगावरती. असे ते अंगावरती नाही येत. हा असे नाही अंगावरती. आज अजून छान दिसतोय ना. मस्त. मस्त दिसतोय आणि ते छान हे झाले झाडं आणि त्याच्यामध्ये सनसेट होतोय. तो बा आता पूर्ण खाली गेला बघ. हे बाहेर नको आणू राहू. बाहेर नको, मातीत खराब होणार. सो मस्त सनसेट झालाय आणि आता आम्ही जरा राऊंड मारायला बाहेर पडलोत. जसं म्हटलं की पप्पा फर्स्ट टाइम आले तथास्तुला. सो आजूबाजूला आम्ही मागच्या वेळेला बघितलं होतं पण त्यांनी नव्हतं बघितलं. सो म्हटलं त्यांना सुद्धा दाखवूया काय काय आहे ते. आणि इथे फिरायला भरपूर मोकळी जागा आहे, त्याच्यामुळे आपण कुठेही छान वॉकिंग करून जाऊ शकतो. आणि आजूबाजूला सुद्धा असे वेगवेगळे बंगलोज आहेत. सो पप्पा आता ते बघतायत इथे. थोडं रात्री अजून थोडंसं येईल आला तर. सो मस्त या मोकळ्या हवेत फेरफटका मारून आलोत आणि आता डिनरच्या तयारीला लागणार आहोत. आणि आज डिनरला आम्ही पाणीपुरी करणार आहोत. इथे सगळ्यांना आवडते, सो त्याचीच आता तयारी करायला घेणार आहोत. जरा फ्रेश होते पटकन. ऑलमोस्ट पाणीपुरीची तयारी नम्रता वहिनीने सुरू केली आहे. सो इथे चिंचगुळाचं पाणी तिने केलं आहे. हा चिंचेचा कोळ आहे. इथे वाटाणे दुपारीच तिने भिजत घातले होते, आता जरा कुकरला लावायचे. इथे पाणीपुरीच्या पाणीमध्ये टाकायला छान पुदिना, कोथिंबीर, मिरची याची चटणी तिने करून घेतली आहे. पुऱ्या ह्याच्यात आहेत का ग? एक पिशवी. हां, आणि पुऱ्या इथे वर ठेवल्यात कारण मुलं खेळत आहेत, सो त्यांचा हात वगैरे लागला तर फुटतील. आणि जसं मगाशी म्हटलं की वाटाणे कुकरला लावायचे, सो नम्रता वहिनीने इथे वाटाणे कुकरला लावलेत. आणि दुसरीकडे ती चिंच आणि गूळ उकळून घेणार का नम्रता वहिनी? हो, उकळून आणि मग गार करून घेणार. अच्छा. आणि मिक्स करणार तिखट पाण्यामध्ये. गार झाल्यानंतर डायरेक्ट मिक्स करायचं. हां. अच्छा, ओके. कोळ सगळा काढून घेतलास ना इथला? हो हो. आणि आता इथे तुम्ही बघू शकता जी चिंच गूळ नम्रता वहिनीने उकळायला ठेवली होती, छान उकळी येते त्याला. एकीकडे कुकरच्या शिट्ट्या सुद्धा होत आहेत. आणि नम्रता वहिनीने आता पाणी इथे करायला घेतलंय. तिखट चटणी, आता ती गोड चटणी ॲड करते आणि पाणीपुरी मसाला तिने ऑलरेडी ह्यात टाकलाय. मालू मावशी पाणी टेस्ट करते. थोडं आंबट खारट चव येते. सो मगासपासून जी पाणीपुरीची तयारी चालू होती, फायनली सगळं झालेलं आहे. पाणी तयार आहे, रगडा सुद्धा तयार आहे आणि आता सगळेजण आम्ही मस्त पाणीपुरी आज एन्जॉय करणार आहोत. मस्त आता आमची पाणीपुरी खाऊन झाली आहे आणि आता इथे हे सगळेजण बॅडमिंटन खेळत आहेत. काय झालं? तर आम्ही आता भिजलो आहोत आणि आता आमचं चालू आहे अजून भिजणं. तर आता आम्ही करणार आहोत खूप मजा. आणि पण थोडं पाणी येतंय. येऊ दे ना, मग मस्त धुतली जाईल ना गाडी. झालं बस. तर आता मजा संपलेली आहे. लॉनला पाणी मारून झालेलं आहे, त्याच्यातच आम्ही खेळलो होतो.
सो नेक्स्ट डेची मॉर्निंग झाली आहे आणि आज आम्ही तथास्तूवरनं निघणार आहोत. खरं तर अजिबात मन होत नाही आहे की इकडनं जाऊया, छान रुटीनला एक ब्रेक देऊन 2-3 दिवस मस्त फॅमिलीबरोबर स्पेंड केलेत. पण मी अनेक वेळा सांगितले की बॅक टू रुटीन हे यायलाच लागतं. मस्त सकाळी उठल्यापासून चहा नाश्ता सगळं झालं आहे. आज सदा काका स्पेशल दडपे पोहे केले होते. सो सकाळी ते मस्त एन्जॉय केलेत आणि आता सगळं बॅकपॅकिंग वगैरे माझं चालू आहे. बाकी मुलांची मज्जा मस्ती भरपूर 2-3 दिवस धमाल केली आहे. बघू परत प्लॅन आहे आमचा की पावसाळ्यामध्ये इथे येऊया, कारण जेवढं मालूमावशीकडनं ऐकलंय की इथे अक्षरशः मागे जो डोंगर आहे तिथे पूर्ण ढग खाली येतात. सो क्लायमेट एकदम मस्त असतं. सो पावसाळ्यात सुद्धा परत एकदा इथे यायचा प्लॅन आहे. पण आता तर निघायला लागणार आहे. पटकन थोडंसं जे पॅकिंग राहिलंय ते मी करून घेते. पुष्कर चार्जर घेतलीस का तू? राऊची सायकल घ्यायची आहे फक्त बाहेरनं. राऊची सायकल घ्यायची आहे फक्त, लक्षात ठेव. आणि खेळण्यांची बॅग. हा नम्रता वहिनी आता येस ओके. अशा प्रकारे 2-3 दिवस मस्त फॅमिली बरोबर एन्जॉय करून आम्ही घरी यायला निघालो. पाय तर निघत नव्हता, थोडंसं वाईट सुद्धा वाटत होतं. मुलांचे चेहरे तर रडवेले झालेले. पण हे सगळं ॲक्सेप्ट करून परत बॅक टू रुटीन आपल्याला प्रत्येकालाच यायला लागतं, कारण आपलं घर सुद्धा आपली वाट बघत असतं. थोडंसं जड जातं, पण हळूहळू परत आपण आपल्या रुटीनमध्ये सेट होतो. निघाल्यानंतर सगळ्यात आधी पप्पांना स्टेशनला सोडलं, कारण त्यांना पुन्हा शूटला जायचं होतं. आणि त्यांना सोडल्यानंतर फायनली आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. बॅक टू रुटीन लाईफ.